हिचं नाव तर जमाबाई आहे, संगीता कोण आहे? कोण कोण संगीता? तू आत्ताच म्हणालीस ना संगीताची वाट बघते म्हणून. नाही, मी कधी म्हणाले असं? अगं आता तर म्हणाली संगीताची वाट बघतेय. नाही, मी जमाबाईची वाट बघते असं म्हटलं. कमान मधुरा, मी ऐकलं तू संगीता म्हणाली. तर मी असं काहीही म्हटलं नाही. मला संगीता असं का ऐकलं? मला काय माहित. जरा नक्कीच काहीतरी झालंय. म्हणजे बघ ना, मी एक बोलतेय, तुला वेगळंच काहीतरी ऐकू येत आहे. नाही, आय एम शुअर तू संगीताच म्हणाली. नाही उत्तरा, मी खरंच असं काहीच म्हटलं नाही. तुला खरंच बरं वाटत नाहीये का? हो, ऍक्च्युली जरा असं विचित्र वाटतंय मला कळत नाहीये. हो ना? नक्की? हो. हा, नक्की काही प्रॉब्लेम नाही. अरे पण इथे असं सोफ्यावर झोपून पाठ अवघडेल तुझी. नाही, मला जमिनीवर झोपायची सवय आहे. सोफ्याचं काय, मला काही त्रासलीच नाही होणार. नक्की? 100%. हा, आणि कसं आहे, जे क्रिएटिव्ह लोक असतात ना, त्यांना विचार करायला स्पेस हवी असते. त्या कोंडट जागेत ना माझे विचार सुद्धा कोंडले जातील. तू गच्चीत जाऊन झोप ना. म्हणजे कसं आहे, तिथे मोकळी हवा आहे ना, तुझे विचार असे तरंगतील तिथे. आयडिया वाईट नाही. नाही, तुझ्या विचारांची काळजी आहे ना मला, बाकी काय नाही. तूच ग मावशी, तुलाच फक्त माझी काळजी आहे. मी काय करतो, मस्त असा गच्चीवर जातो, मस्त असा विचार करत करत आकाशातल्या चांदण्या बघत बघत मस्त झोपतो. पावसाळ्यात चांदण्या असतात, पावसाळ्यात चांदण्या असतात. ताई राहू द्या, त्यांचं चालू दे. चला मी तुम्हाला किचन दाखवते. हा, जरा काय होतंय तुला? मधुरा अगं मला ना एक मिनिट. मी तुला का सांगू? म्हणजे मी तुला माझा प्रॉब्लेम सांगणार, तू त्याची मजाच घेणार, राईट? नाही अगं, मला खरंच तुझी काळजी वाटते म्हणून मी विचारते. माझ्या काळजीचं राहू दे. मला सांग, तू त्या जमाबाईची एवढी आतुरतेने वगैरे वाट का बघत होतीस? का म्हणजे काय? भूक लागलीये मला. आणि आता आदित्यची पण ऑफिसला जायची वेळ झाली आहे ना, त्याला ब्रेकफास्ट नको का? मधुरा, तुला ना आदित्यची काळजी वगैरे काही नाहीये, समजलं ना? हे करतेस ना सगळी नाटक आहे. नाटक? उत्तरा, नाटकानं तुला वाटत असती. एनिवे, जाऊ दे, सोडते. तर यूज दे त्या जमाबाईला, मग बघतेच मी तिला. ही खरंच संगीता म्हणाली नाही का? हा, ओके, बरोबर. देव चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो, आणि ज्यांना घेऊन जायचंय त्यांना आमच्या बोडक्यावर आमची वाट लावायला ठेवतो. वाट लागली, उशीर झालाय. आईला तो राक्षस गेला असेल का ग ऑफिसला? तर आज नेमका त्याला नाश्ता पाहिजे असेल. अगं तू इथे काय करतेस? तू जा, मी इथलं बघते. तो आदित्य तुला बोलला ना काही, मला आवडणार नाही. सावकाश. हा, मला पण निघावंच लागेल. वासुभाऊजींना फोन करते, नाहीतर ते तिकडे चाळीत जातील ना. आवडते आम्ही. सर, तुमचं काय?
माझं काय अख्खं ऑफिस इथेच आणायचं का? हरकत नाहीये तसं, पण काय इतक्या लोकांना कष्ट देण्यापेक्षा मीच तिथे गेलेलं बरं नाही का? गुरुजींना बोलवते मुहूर्त काढायला. कसं? आवडतं आवडतं. कधी सुधारणार आहे देवाला पण माहित नाही. चला ब्रेकफास्टसाठी जे काही असेल ते द्या पटकन, मला उशीर होतोय. आदित्य, ब्रेकफास्ट अजून रेडी नाहीये. का? घरात काही नाहीये का? नाही, घरात सगळं आहे, पण जमाबाई अजून आली नाहीये. आली नाही? आज सुट्टी घेतली का त्यांनी? नाही, यायला उशीर झालाय तिला. उशीर होणार आहे असं सांगितलं होतं? नाही. मग कसा उशीर झाला? माहित नाही. ठीक आहे, आता उशीर झालाच आहे तर तिला सांगा पुन्हा येऊ नकोस म्हणून. वेळेचं भान नसलेली माणसं मला अजिबात आवडत नाही. हा वहिनी बोला. हा वासुभाऊजी, निघते मी आता. अच्छा, मी न्यायला येऊ का तुम्हाला? नाही नाही नाही, मी ऍक्च्युली वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता तुम्हाला. अच्छा, मग ठीक आहे. पण काय झालंय काय? ऍक्च्युली आता आम्ही छान सेटल झालो इथे. चला, म्हणजे एका अर्थी बरंच आहे ते. इकडे जरा त्यांना व्यवस्थित मोकळेपणाने वावरतंय, कटकट नाही कोणाची. चला मी निघते आता, नाहीतर उगाच उशीर नको व्हायला. आदित्यच्या आधी पोहोचलं पाहिजे ना. हो हो, मी पण निघतोच आहे, पोहोचतोच. ठेवते फोन. बाय. साहेब उशीर झाला, माफ करा. परत अशी चूक नाही होणार. अगं पण झालाच का उशीर? अहो काय झालं, पावसामुळे आमच्या घरात पाणी आलं ना. माझा पोरगा आणि मी पाणी उपसत होते. पाणी उपसून उपसून माझ्या पोराच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले, म्हणून यायला उशीर झाला. खोटं बोलतेस तू. ही ना सगळी तुमची कारणं असतात. इथे ना आम्हाला पण ऑफिसला जायचं असतं. खरं खरं सांग, का उशीर झाला तुला यायला? अहो खरं हेच कारण आहे. हो, कळवण्याची पद्धत असते ना. कळवलं का नाही की तुला उशीर होणार आहे? आज तुझ्यामुळे आदित्यला ऑफिसला ब्रेकफास्ट न करता जावं लागतंय. आणि जर हे असंच चालणार असेल ना, मग पैसे देऊन काय उपयोग? मी पैसे कापे ना तुझ्या पगारातून. एकही सुट्टी घेतलेली मला नाही चालणार. यापुढे एक बी सुट्टी घेणार नाही. ठीक आहे, आता माफ केलं, जा जाऊन काम कर आपलं. हा, एक मिनिट. मगाशी मी तुला काय सांगितलं तुला कळलं नाही का? ठीक आहे, कळलं नसेल तर मी सांगतो जमाबाई. जमाबाई, जा तुम्ही घरी, मुलाची काळजी घ्या आणि परत कामावर येऊ नका. आज आपल्या सर्वांची खटियाखडी होणार आहे. काय खटिया? खटिया कुठून आली आता मध्येच? अहो, खटियाखडी म्हणजे आज सगळ्यांची वाट लागणार आहे. का वाट लागेल पण? म्हणजे आता सगळं झालंय ना, आता डील मिळालंय ना आपल्याला सोलकडीकडून, मग कशाला वाट लागेल? म्हणजे तुम्हाला काही माहित नाही का हो? नाही, काय झालं? अहो, ते रत्नीचं डील आपल्याकडून गेलो आणि परत सोलकडीला मिळालं. काय? कसं काय पण? अहो म्हणजे रात्री मला आदित्य सरांचा फोन आला होता. जाम चिडले होते ते भावे सरांनी त्यांना फोन करून सांगितलं की आता डील सोलकडेला दिलं म्हणून. अरे पण कसं काय शक्य आहे? म्हणजे काल सकाळी तर आपल्याला मिळालं होतं आणि आता परत लगेच त्यांना मिळालं. अहो काय माहित कसं काय झालं ते.
जाऊ दे, आता काय बिझनेस म्हटलं की व्हायचंच असं, डील्स येतात जातात, चालायचंच. अहो ते आपल्याला माहिती हो, पण आता ह्या आदित्य सरांना कोण जाऊन सांगणार? हो ते तर आहेच ना. नाही म्हणजे आता आदित्य सरांचा मूड कसा असेल त्यावर आहे आजचं आपलं भविष्य. हो ना, आज तर जीव मुठीत ठेवून काम करावं लागणार आहे आपल्या ऑफिसमध्ये. हो आदित्य सरांचं ना काय कळत नाही हा. म्हणजे आत्ता बरे असतात, पुढच्या क्षणाला बिनसलेलं असतं. मला असं वाटतं आदित्य सरांनी त्यांची पत्रिका दाखवून घ्यायला हवी. अहो नाही नाही नको. अहो म्हणजे जर पत्रिकेमध्ये काही वाईट असेल ना तर त्या ज्योतिषाची काही खैर नाही बघा. मला तर जाम भीती वाटायला लागली आदित्य सरांची. हो तेही आहेच म्हणा. चला कामाला लागूया. परत येतील आदित्य सर कुठल्या मूड मध्ये काय माहिती. हो ना. साहेब असं नका करू, कामावरून काढून टाकू नका हो. पहिल्यांदा उशीर झालाय. इथे येऊन फक्त 3 दिवस झाले तुम्हाला, वर्ष झाल्यासारखं बोलू नका. यापुढे अशी चूक करणार नाही, तुमची शपथ. हे माझ्यावर असल्या शब्दांचा अजिबात परिणाम होणार नाही हा. म्हणून सांगतोय निघा इथून. आदित्य, मी काय म्हणते, एकदा शांतपणे त्यांचं ऐकून तर घे ना. तुला विचारला का मी तुझा सल्ला? हा, माझा निर्णय झालाय. साहेब असं करू नका हो. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. तुम्हाला एकदा मराठीत सांगितलेलं कळत नाहीये का? चालते वा इथून. साहेब मी तुझ्या पाया पडते हो, काय पाया करताय? पडते. मला कामावरून काढून टाकू नका हो. माझा एकुलता एक मुलगा हो, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही जर मला कामावरून काढून टाकलं तर मी कोणाच्या दारात जाणार? ठेका नाही घेतलाय तुमच्या मुलाच्या भविष्याचा मी, कळतंय का? शेवटचं सांगतोय, निघा इथून. हे बघा, आणि हे असलं रडगाणं ना माझ्या समोर नकोय मला. दुसऱ्या कोणाकडे तरी जा आणि तुमची कॅसेट वाजवा. तुम्हाला एक संधी दिली होती मी. मग परत एकदा देऊन बघा ना. परत अशी चूक नाही करणार मी. आदित्य, ती म्हणते तर एक चान्स द्यायला काय हरकत आहे? हा, तुम्हाला मी तेव्हाच सांगितलं होतं या घराचे काही नियम आहेत आणि तेव्हा तुम्ही ते मान्य केले होते. आणि आज तुम्ही नियम मोडलात म्हणून निघा इथून. परत असं नाही करणार साहेब. पाहिजे तर आजच्या दिवसाचा पगार नका देऊ. तुम्हाला निघा सांगितलेलं कळत नाहीये का? शेवटचं सांगतोय, यापुढे बाई माणूस वगैरे काही बघणार नाहीये मी. तुम्ही निघा इथून. हे बघा, तुमच्या 3 दिवसाचे जे काही पैसे असतील ना ते आम्ही पाठवून देऊ. निघा. अहो ताई, तुम्ही तरी समजावा ना साहेबांना. परत नाही येणार अशी उशिरा. परत उशीर होण्याचा मुद्दाच येत नाही. आज तरी कसा झाला उशीर? अहो सांगितलं ना, रात्री पाऊस झाला म्हणून चाळीत पाणी भरलं, माझ्या घरात पाणी भरलं. रात्रीपासून सकाळपर्यंत आम्ही दोघं पाणी उपसतोय. तुम्हाला सांगते, दरवर्षी माझ्या चाळीत पाणी भरतं. तू चाळीत राहतेस? आम्ही गरीब माणसं कुठं राहणार? कुठे आहे ती चाळ? नाव काय? ते नाही का, MIDCच्या बाजूला स्टेशनच्या साईडला रस्ता जातो, साईबाबा चाळ. काय नाव म्हणाल चाळीचं? साईबाबा चाळ. तिकडे कोणी गीता म्हणून राहते का? गीता? ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. या.
वहिनी हे तुम्हाला जे टेंडर आलंय हा. कॉंग्रॅच्युलेशन्स. रत्नेंना आपला मेन्यू खूप आवडलाय. दे वर टेलिंग मी की आम्ही काहीही सजेस्ट न करता तुम्ही आम्हाला अस्सल मराठमोळा मेन्यू दिला. ते फार इम्प्रेस आहेत आपल्यावर. आज काय चाललंय काय? एकावर एक चांगल्या बातम्या मिळत आहेत. हे सगळं तुमच्यामुळे होतंय वहिनी. तुम्ही हिंमत दाखवून त्या माणसाशी बोलला नसतात ना तर काहीच घडलं नसतंय. नाही हो वासुभाऊजी, मी एकटी काय करणार होते? तुम्ही सगळे माझ्या पाठीशी होता म्हणून शक्य झालं. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत होतो वहिनी. तर पुढे काय करायचंय? पुढे काही नाही. हा मेन्यू बनवू शकणारे जे शेफ आहेत त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचा. दॅट्स इट. पण हे तर खूप कठीण काम आहे. म्हणजे त्या रत्नेंच्या अपेक्षा उंचावल्यात आता. तुम्ही टेन्शन नका घेऊ वहिनी. आपल्याकडे 101 असे अस्सल मराठमोळे शेफ आहेत. होईल मॅनेज. फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करायचं एवढंच. पण ते तयार होतील का? म्हणजे इतके दिवस आपण त्यांना काहीच काम दिलं नाही, असं अचानक बोलवल्यावर अवेलेबल असतील ते? वहिनी देवने कमावलेली माणसं आहेत. अशी नाही सोडून जाणार आपल्याला. खरंच एखादा माणूस पुण्याही कमवून जातो म्हणजे काय ते आत्ता कळतंय मला. बरं, ते तयार तर होतील, पण त्यांच्या पैशांचं काय? फंडिंग कुठून आणणार आपण? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. त्याकरता वेगळी माणसं आहेत आपल्याकडे. डोंट वरी. काय? वा, बरं मग आता पुढे अजून काय करायचं ते सांगा मला. तुम्ही सगळ्यांना कॉल करून घ्या, तोपर्यंत मी करते. ओके. फोनवर काय बोलताय? कामं करा, कामं करा सगळे. आदित्य सर येत आहेत थोड्या वेळात. तुमचं काय चाललंय? काय गप्पा चालल्या? कामं नाही वाटत तुम्हाला? नाही, जातोच आहे डेस्कवर. नाही, थांबा आता इथेच. काय इथेच घेऊन जा, नाही तर तेवढ्यासाठी मला तुमच्या डेस्कवर यावं लागेल. का? तेच काम आहे ना तुझं? हा, पण त्याशिवाय मला इतर पण कामं आहेत. तुम्ही तुमचा डेस्क सोडून इथे काय करताय? आदित्य सरांना नाव सांगे ना तुम्ही इथे गप्पा मारता म्हणून. नाही, जातो. हा, तुमच्यासाठीच आणलाय एकदम स्पेशल कडक. कोणत्या वेळी कसली गरज आहे फक्त तुलाच कळतं राजेश. टॅलेंट, दुसरं काय. एक टेन्शन आहे. काय? आता काय केलंस तू? नाही नाही, मी टेन्शन देत नसतो, टेन्शन मधून बाहेर काढत असतो. काय झालंय ते सांग पटकन राजेश. आदित्य आला नाही अजून ऑफिसला. चांगलंच आहे की, ते टेन्शन घेण्यासारखं काय? नाही नाही, इतर दिवशी चांगलंय, पण आज मला उशीर झालाय त्याच्या इथे जायला. अरे देवा, तो आदित्य संगीताताईंना काही बोलला नाही म्हणजे मिळालं. हो ना, एकतरी मा फोन उचलत नाहीये. त्या आदित्यने मला शिक्षा नको करायला म्हणजे झालं. कोण गीता? मला नाही माहिती. गीता आमच्याकडे काम करायची. आम्ही कामावरून काढून टाकलं ते. नीट आठवून बघ, ती राहते का तिकडे? अहो ताई, आमच्या चाळीत इतकी माणसं राहतात, कोणाकोणाला लक्षात ठेवणार? अगं पण कधी नाव वगैरे ऐकल्याचं आठवत असेल ना तुला? आमच्याकडे बघा खूप गीता आहेत. रोज एक गीता असं नाव ऐकते मी. ऐका, ते सगळं सोडा. मला सांगा, तुमच्या चाळीत नवीन कोणी राहायला आलंय का? नवीन? अहो साहेब, चाळीत जे राहतात त्यांनाच जागा पुरत नाही, नवीन कोण येणार राहायला? नीट आठवा हो. मी येऊन गेलो तुमच्या चाळीमध्ये. आणि तुम्ही आला होतात? आणि कशाला? नाही म्हणजे तुमच्यासारखी लोक आमच्या गरीब लोकांच्या चाळीत आली म्हणजे, आणि तुम्ही आलात आणि मी पाहिलं नाही, असं कसं झालं? ते महत्वाचं नाहीये. मी काय विचारतोय त्याचं उत्तर द्या.
कोण गीता माहित नाही आणि कोण नवीन आले ते बी माहित नाही. त्या गीताला बाजूला सोडा. मला सांगा, एक मध्यमवर्गीय, गोल चेहऱ्याची, गोरी, लांब केस असलेली, साडी नेसणारी, सकाळी लवकर उठून ऑफिसला जाणारी, 4 चौघात उठून दिसेल अशी कुठली मुलगी आली का तुमच्या चाळीमध्ये राहायला? म्हणजे याआधी असली कुठली मुलगी नसेलच ना तुमच्या चाळीमध्ये? अशी मुलगी आमच्या चाळीत असणं शक्य आहे का साहेब? एक्झॅक्टली. मग कसं आहे की तुम्हाला लक्षात यायला जरा बरं पडेल. आली आहे का अशी कुठली मुलगी? हा, आमच्या नजरेतनं सुटणं शक्य नाही. तेच तर मी तुम्हाला सांगतोय. करेक्ट आहे तुमचं. अशी कुठली मुलगी याआधी किंवा आता तुमच्या चाळीमध्ये राहतीये का? अशी मुलगी. पण तुम्हाला हे सगळं का पाहिजे?